अस्सल उपदेश जो काही असतो तो मात्र केवळ आणि केवळ शिष्याच्या कल्याणासाठी सद्गुरूंनी केलेला हा उपदेश असतो आणि तो उपदेश केवळ ब्रह्मज्ञानाच्या संदर्भातला असतो आणि म्हणून तो ब्रह्मज्ञानाच्या संदर्भातला असलेला परमार्थाविषयीचा उपदेश की शिष्याचं अंतिम कल्याण करावं आणि शिष्याला अंतिम ध्येय त्याला प्राप्त व्हावं. आणि मग आम्हाला सगळ्यात महत्वाचा उपदेश कोण करतं तर सद्गुरू जे आहेत ते उपदेश करतात आणि त्या उपदेशामध्ये केवळ आणि केवळ शिष्याच्या अंतिम कल्याणाचा विचार जो काही आहे तो विचार सांगितला जातो. आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते. देव शोधन हे दशकाचं नाव आहे आणि ब्रह्मपावन निरूपण हे समासाचं नाव आहे. मागच्या वेळेस आपण देव शोधन यातला समास पहिला जो काही आहे तो समास पहिला याचं विवरण आदरणीय सीमाताईंकडून आपण ऐकलेलं आहे. आता या 6व्या दशकापासून 10व्या दशकापर्यंत जवळजवळ समर्थांनी या देवशोधन म्हणजे ज्ञानपर असलेला हा सगळा भाग आहे आणि हा ज्ञानपर असलेला भाग समर्थ आता आपल्याला या 6व्या दशकापासून 10व्या दशकापर्यंत म्हणजे 5 दशक जवळजवळ समर्थ देवाच्या संदर्भामध्ये ब्रह्मनिरूपणाच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला आता हा ब्रह्मपावन निरूपण हा समास आपल्याला बघायचा आहे. ब्रह्माचं स्वरूप काय आहे, जगदीश्वराचं स्वरूप काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय, जगताचं स्वरूप काय, जीवाचं स्वरूप काय, हा सगळा विचार जो काही हा सगळा विचार या सगळ्या दशकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यातून कारण दशकाचं नावच मुळी देव शोधन अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे मग देवाचा शोध घ्यायचा. एखादी वस्तू हरवल्यावर आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागतो आणि तो आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्यासाठी देव जो काही आहे तो सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की तो जणू काही दुसरीकडे कुठेतरी आहे आणि म्हणून त्या देवाचा शोध आपल्याला घ्यावा लागतो. पण अंतरातच असलेला अंतरात्मा किंवा काय आत्मस्वरूप जे आहे ते आता आम्हाला शोधून काढायचंय. मग त्या आत्मस्वरूप ते कशा पद्धतीचं आहे त्यालाच ब्रह्मरूप असंही म्हणतात आणि म्हणून ते ब्रह्म नावाचं तत्व जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय आहे तर नित्य प्राप्तच आहे. पण नित्य प्राप्त असलेल्या या ब्रह्मस्वरूपाची जणू काही आम्हाला काय झालेला आहे तर विसर पडलेला आहे आणि तो कुठे आहे नेमका ते आम्हाला कळत नाही आणि म्हणून त्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला मग त्याचा शोध घ्यावा लागतो. मग त्याचा शोध कशा पद्धतीने घ्यायचा, तो नेमका कुठे आहे, त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, हे सगळं जे काही आहे हे सगळं आता समर्थांचं सांगणं चाललेलं आहे आणि यालाच त्यांनी उपदेश असं म्हटलेलं आहे. वास्तविक पाहता ही पहिली ओवी जी काही आहे या पहिल्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात, ऐका उपदेशाची लक्षणे सायोज्य प्राप्ती होय जेणे नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वथा. आता अशा पद्धतीने या पहिल्याच ओवीमध्ये समर्थ आता उपदेश करतायत. हा समर्थांनी केलेला उपदेश कोणत्या स्वरूपाचा आहे हे देखील आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. एक उपदेशाचे 3 प्रकार आपल्या समोर जर का आपण त्या ठिकाणी ठेवले तर त्यातला पहिला उपदेश जो असतो तो सामान्य उपदेश असतो. सामान्य उपदेश याचा अर्थ प्रपंचाविषयीचा किंवा संसाराविषयीचा केलेला उपदेश. बघा आपण पाहतो की आपल्या आईवडील सुद्धा संसाराच्या संदर्भात किंवा प्रपंचाच्या संदर्भात आपल्याला उपदेश करत असतात. किंबहुना बहीण भावाला, भाऊ भावाला वगैरे सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे मोठी व्यक्ती लहान व्यक्तीला उपदेश करताना आपल्याला दिसते. हा जो काही संसाराच्या बाबतीतला उपदेश केलेला असतो त्याला सामान्य उपदेश असं म्हणतात. मग एक मध्यम प्रकारचा उपदेश असतो. तो मध्यम प्रकारचा उपदेश म्हणजे धार्मिक स्वरूपाचा केलेला उपदेश असतो आणि धार्मिक स्वरूपाचा जो उपदेश केलेला असतो त्यामध्ये त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला पुण्य कशाने मिळेल, पाप म्हणजे नेमकं काय आहे, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, पूजा अर्चा कशा पद्धतीने केली जाते,
ते कशी करावी, काय पारायण करावीत वगैरे, व्रत वैकल्य उपास तापास वगैरे या संदर्भातला केलेला जो उपदेश असतो, तो उपदेश हा मध्यम स्वरूपाचा उपदेश म्हणून गणला जातो. आणि मग नंतरचा तिसरा उपदेश असतो त्याला अस्सल उपदेश असं म्हणतात. आणि हा अस्सल उपदेश जो काही असतो तो मात्र केवळ आणि केवळ शिष्याच्या कल्याणासाठी सद्गुरूंनी केलेला हा उपदेश असतो. आणि तो उपदेश केवळ ब्रह्मज्ञानाच्या संदर्भातला असतो. आणि म्हणून तो ब्रह्मज्ञानाच्या संदर्भातला असलेला परमार्थाविषयीचा उपदेश की शिष्याचं अंतिम कल्याण करावं आणि शिष्याला अंतिम ध्येय त्याला प्राप्त व्हावं. आणि अंतिम ध्येय जर कोणतं असेल तर तुम्ही आम्ही सातत्याने जे काही आपल्याला स्वतःला मी देह आहे, मी जीव आहे अशा पद्धतीने जे समजतो आहे, तर वास्तविक त्या गैरसमजुती आहेत. आणि मग आम्हाला सगळ्यात महत्वाचा उपदेश कोण करतं, तर सद्गुरू जे आहेत ते उपदेश करतात. आणि त्या उपदेशामध्ये केवळ आणि केवळ शिष्याच्या अंतिम कल्याणाचा विचार जो काही आहे तो विचार सांगितला जातो. अर्थात उपदेश या शब्दाची व्याख्या करताना किंवा त्याची फोड जर का केली, उप अधिक देश अशा पद्धतीने, आणि उप म्हणजे जवळ, जवळ बसून, देश याचा अर्थ मार्ग दाखवणे किंवा काय त्या ठिकाणी तो विचार जो काही आहे तो विचार देणे. आणि म्हणून हा उपदेश जो श्री गुरु शिष्याला करतात, सद्गुरू शिष्याला करतात, तो अत्यंत महत्वाचा असतो आणि तो त्याच्या अंतिम कल्याणाचा असतो. आणि म्हणून पहिल्याच ओवीमध्ये आता या ब्रह्मा संबंधीचा उपदेश जो काही आहे तो श्री गुरु करतायत, समर्थ तुम्हा आम्हाला करतायत. आणि त्यात ते म्हणतायत की आता या उपदेशाची लक्षणं नेमकी काय आहे, कशाला उपदेश म्हणायचं आणि तो उपदेश कशा पद्धतीचा आहे याविषयीचं मार्गदर्शन समर्थ तुम्हा आम्हाला करताना दिसतात. आणि ते म्हणतात की आता हा अस्सल उपदेश जो काही आहे तो आता मी तुम्हाला सांगतोय आणि तो तुम्ही आता ऐका. आणि मग ते म्हणतात की त्यांनी नेमकं काय होईल ते उपदेश ऐकल्याने आणि त्या उपदेशाचं पालन केल्याने, ती आज्ञा पालन केल्यामुळे नेमकं काय होईल, तर त्या ठिकाणी ते स्वतःच सांगतात की सायोज्य प्राप्ती होय जेणे, की हा उपदेश ऐकल्यानंतर हळूहळू तुम्ही त्या उपदेशाप्रमाणे साधना केली, तो उपदेश अंतःकरणामध्ये घट्ट धरून ठेवला आणि त्या उपदेशाप्रमाणे जर का सातत्याने वाटचाल करायला सुरुवात केली, तर सायोज्य प्राप्ती जी काही आहे, ज्या 4 मुक्ती सांगितलेल्या त्यातली अंतिम मुक्ती जी काही आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता, अशा या 4 मुक्ती आहेत. आणि त्यातल्या पहिल्या ज्या 3 मुक्ती सांगितलेल्या त्या नाशिवंत आहेत असं समर्थांनीच मागच्या याच्या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता मात्र ते म्हणतायत की अत्यंत जीवन मुक्ती ज्यांनी मिळेल अशा प्रकारची जी मुक्ती आहे की ज्याला सायोज्य प्राप्ती असं म्हणतात, आणि ही अंतिम असलेली मुक्ती ही तुम्हाला प्राप्त होईल, म्हणजेच जीवनमुक्ती तुम्हाला प्राप्त होईल. नाना मतांचे पेखणे कामा नये सर्वता, बुद्धिभेद करणाऱ्या अनेक मतांचा उपदेश मुळीच उपयोगाला पडत नाही. की हा जो काही उपदेश आहे, अंतिम उपदेश जो समर्थांनी किंवा सद्गुरू शिष्यासाठी करतात, तो उपदेशच सगळ्यात महत्वाचा असतो. त्या उपदेशानेच माणसाचं जीवाचं कल्याण होतं, साधकाचं कल्याण होतं. बाकीचे जे काही उपदेश असतात त्यांनी केवळ बुद्धिभेद होण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून ते उपदेश जे काही आहेत तर ते काय होत नाही, तर पहा आपण जेव्हा सुरुवातीला परमार्थ मार्गाला लागतो त्यावेळेस मात्र एखादी व्यक्ती सांगते अहो गुरुवार करा म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित होईल, कारण तो गुरूंचा वार आहे. एखादी व्यक्ती सांगते आणखीन आम्हाला भेटते आणि मग ती सांगते नाही नाही, गुरुवारपेक्षा ना तुम्ही गणपतीचा मंगळवार करा म्हणजे मग तुम्हाला गणपती बुद्धिदाता आहे आणि तो गणपती तुम्हाला योग्य त्या ठिकाणी जे काही आहे तर त्या गणपतीच्या कृपेमुळे तुम्हाला व्यवस्थित हे सगळं काही तुमचा प्रपंच व्यवस्थित होईल वगैरे वगैरे. असे जे काही प्रपंचाच्या बाबतीतले उपदेश पण आहे, कोणी काही सांगतं कोणी काही सांगतात, हे सगळे जे उपदेश आहेत, हे सगळे जे काही मतमतांतर आहेत, ती सगळी मतमतांतर ही तात्पुरती आहेत, तात्कालिक आहेत. त्यांनी अस्सल परमार्थ आम्हाला घडू शकत नाही. आणि म्हणून अस्सल परमार्थ जर का आम्हाला हवा असेल तर तो मात्र सद्गुरूंच्या सान्निध्यातच त्यांच्या उपदेशानुसारच आम्हाला तो करावा लागतो. आणि तसा जर का केला तरच
त्यांनी आमचं कल्याण होतं. आणि म्हणून आता समर्थ सांगायला सुरुवात करतात की ही आता हा हा जो काही अस्सल उपदेश आहे ते सांगायला सुरुवात करतात. पण ते सांगण्यापूर्वी पुन्हा समर्थांनी 2 ते 5 या ओव्यांपर्यंत अनेक दृष्टांत देत देत सार काय आणि असार काय या संदर्भातला विचार जो काय तो तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे. आणि परमार्थ शास्त्रामध्ये सगळ्या संतांनी किंवा सगळ्या शास्त्रांनी आमच्या समोर ब्रह्म नावाचं जे तत्व ठेवलेलं आहे तेच फक्त एक सार रूप आहे. आणि बाकीचा सगळा जो काही फापट पसारा आहे त्याला मात्र असार अशा पद्धतीने म्हटलेला. आणि म्हणून सार काय आणि असार काय, तर ते ब्रह्म नावाचं तत्व किंवा ते ब्रह्म जे समष्टीच्या संदर्भामध्ये म्हटलं जातं तेच ब्रह्म नावाचं तत्व एका व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा बोलल्या जातं तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. आणि मग तो आत्माच फक्त एक सार आहे, बाकीचं सगळं जे काही आहे ते सगळं असार आहे. या संदर्भात समर्थ 2 ते 5 या ओव्यांमध्ये मग असार काय काय आहे तर त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन आपल्याला करताना दिसतात. की ज्यामध्ये ब्रह्मज्ञान ज्ञान सांगितलं जात नाही त्या उपदेशाला फारशी किंमत किंबहुना काहीच किंमत असत नाही. आणि त्याला त्यांनी म्हटलेलं आहे की जसं धान्य न खाता जसा कोंडा खावा तसा तो उपदेश असतो. अर्थात धान्य म्हणजे सार आहे आणि कोंडा जो काही आहे तो सगळा आसार आहे. आपण व्यवहारामध्ये सुद्धा धान्य घेतो आणि कोंडा टाकून देतो. अर्थात जे आसार आहे ते आपण टाकतो. आणखीन तिसऱ्या ओळीमध्ये दुसरा दृष्टांत समर्थांनी दिला आणि ते म्हणतात की ज्याप्रमाणे त्या दाणे नसलेल्या कडब्याची किंवा कणसे नसलेल्या कडब्याची जी काही कणसं काढून घेतली जातात आणि मग तो कडबा जो असतो तो कडबा केवळ कसा असतो तर आसार असतो. किंवा काय ताक घुसळलं आणि ताकातून लोणी काढल्यानंतर लोणी जे काही आहे ते काय आहे तर सार आहे. आणि असार काय आहे तर ताक जे काही आहे ते आसार आहे. त्यालाच माऊलींनी मंथुनी नवनीता तैसे घे अनंता असं आपल्याला म्हटलेलं लक्षात येतं. अर्थातच मंथुनी नवनीता असं जेव्हा माऊली सुद्धा म्हणतात तेव्हा त्यातलं नेमकं काय घ्यायचंय तर लोणी हे जे काही सार आहे ते घ्यायचं आहे आणि ताक जे आहे अर्थात हल्लीच्या जमान्यामध्ये ताकाला सुद्धा किंमत आलेली आहे. पण लोण्याच्या दृष्टिकोनातून ताक जे काही आहे ते मात्र अत्यंत कमी किमतीचं कमी दर्जाचं असं म्हटलं जातं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं सार जर कोणतं असेल तर लोणी आहे. कि तशा पद्धतीने ब्रह्म हे तत्व हे लोण्यासारखं आहे आणि बाकीचं जे सगळं काही आहे ते मात्र आसार आहे असं समर्थ आपल्याला सांगतात. किंवा आणखीन तिसरा दृष्टांत समर्थांनी दिला आणि तो म्हणजे तांदूळ धुतलेलं पाणी. आता त्या तांदूळ धुतलेल्या पाण्याने काहीतरी फायदा होणार आहे का, काही पौष्टिक तत्व त्यातनं मिळणार आहेत का, अर्थातच ती पौष्टिक तत्व त्यातनं अजिबात सुद्धा मिळणं शक्य नाही. अशा पद्धतीने वेगवेगळे दृष्टांत देत देत समर्थ आपल्याला नेमकं सार काय आणि असार काय याचा खुलासा आपल्याला देत आहेत. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की अगदी त्याचप्रमाणे आणखीन चौथा दृष्टांत देऊन समर्थ असं म्हणतात, नाना साली भक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या. फळांच्या साली ज्या काही आहेत त्या साली खाल्ल्या किंवा उसाच्या चोळट्या नुसत्या चघळल्या तर त्यांनी काही आम्हाला मिळणार का, अर्थातच काही मिळणार नाही. किंवा नारळातलं खोबरं टाकून दिलं आणि करवंट्या नुसत्या खात बसलो तर त्यांनीही काहीही फायदा होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणतायत की तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा क्षीण. बाकीचे सगळे जे ब्रह्मज्ञानाशिवाय असलेला जो काही उपदेश आहे तो सगळा कसा आहे तर ते त्या उपदेशात केवळ कष्ट आणि कष्ट श्रम आणि व्यर्थ वेळ वाया घालवणं याच्याशिवाय काहीही पदरी पडणार नाही. पण शहाणा माणूस जो काही आहे तो शहाणा माणूस काय स्वीकारतो, अर्थातच ज्याच्या अंतःकरणामध्ये नित्यानित्य आत्मानात्म सारा सारा अशा प्रकारचे विवेक जागृत त्या ठिकाणी झालेले आहेत किंवा जागृत करण्याचा जो प्रयत्न करतो आहे तो असा हा शहाणा माणूस म्हणजे विवेकी माणूस जो आहे तो आसाराची निवड कधी सुद्धा करणार नाही. साध्या साध्या गोष्टी आहे की एखादं व्यवहारामध्ये सुद्धा आपण काही कुठली भाजी घ्यायला जातो, साधी भाजी घ्यायला जाताना सुद्धा आम्ही निवडून निवडून भाजी घेतो. म्हणजे त्यात त्या ठिकाणी ती सडकी नाही आहे ना, किंवा कपडा लत्ता घेताना सुद्धा
तो कमी किमतीचा किंवा काय तो विरणारा अशा पद्धतीचा कपडा असेल तर तसा आम्ही घेत नाही. स्टीलची भांडी घेताना सुद्धा ते चांगलं ताट म्हणा, पातेलं म्हणा, जे कुठलं भांडं आम्हाला घ्यायचं असेल ते जाडजूड आहे की नाही, ते केवळ पातळ असेल तर ते काय, तर ते उपयोगाचं नाही. म्हणजे सातत्याने व्यवहारामध्ये सुद्धा चांगलं आणि वाईट, योग्य अयोग्य याचा निवाडा जो काही आहे तो निवाडा आपण व्यवहारामध्ये सुद्धा करत असतो. अगदी मग परमार्थामध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने ब्रह्मज्ञानाशिवायचे जेवढे जे काही उपदेश आहेत ते केवळ आम्हाला श्रम द्यायला, कष्ट द्यायलाच कारणीभूत होतात. आणि म्हणून शहाण्या माणसांनी ते स्वीकारता उपयोगाचे नाहीत की जे आम्हाला केवळ कष्ट. आता तीर्थयात्रा जेथे तेथे धोंडा पाणी, अर्थात अजिबात करू नये हे अशातला भाग नाही आहे, पण त्या ठिकाणी शेवटी तीर्थयात्रेमध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला देव भेटतो का हो, असा जर का विचार केला तर एक शीणच आपल्या वाट्याला येतो की एवढं आम्ही तासन तास पैसाही खर्च केला असतो, खूप काही आम्ही हिंडलो फिरलो असतो, शारीरिक श्रम पण केलेले असतात, आर्थिक पैसाही खर्च झालेला असतो, पण शेवटी समर्थांचं म्हणणं आहे जेथे तेथे काय आहे, धोंडा पाणी आहे. आणि त्यामुळे फारसं काही त्यातनं काय प्राप्त होऊ शकत नाही. अगदी सुरुवातीच्या काळात साधक म्हणण्यापेक्षा सुद्धा जो मुमुक्षू आहे तो त्या ठिकाणी अशा प्रकारचे सगळे जी काही साधनं आहेत ती साधनं त्याला करणंही आवश्यक, पण हळूहळू करता करताच त्या करण्यातूनच त्याला त्याचं मिथ्यत्व जे काही आहे ते हळूहळू पटायला लागतं. आणि त्यामुळे आता मग सगळ्यात सत्य असलेलं ब्रह्म नावाचं तत्व कशाने मला प्राप्त होईल, त्यासाठी मी नेमकं कोणतं साधन केलं पाहिजे, आणि मग तो विचार जो काही आहे तर तो विचार, तो उपदेश त्या ठिकाणी समर्थ जे आहेत ते आपल्याला देतात. सद्गुरू सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला त्या संदर्भातला विचार जो आहे तो विचार आपल्याला देतात. आणि म्हणून आता या ठिकाणी 6व्या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की आता ब्रह्म जे का निर्गुण त्याची केले निरूपण, सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. ते म्हणतात आता निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते निर्गुण निराकार असलेलं तत्व आता मी तुम्हाला काय करणार आहे तर स्पष्ट करून सांगणार आहे, त्याची केले निरूपण. आणि त्यासाठी काय करावं तर सुचित करावे अंतःकरण श्रोतेजनी. अत्यंत एकाग्रतेने हे सगळं काही ऐका. माऊली सुद्धा या संदर्भात बोलताना असं म्हणतात की एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, ऐसे प्रतिज्ञोत्तर माझे सावध आहे का. माऊलींनी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला त्या संदर्भामध्ये की अत्यंत लक्ष देऊन अत्यंत एकाग्रतेने अंतःकरण पवित्र ठेवून कुठल्याही प्रकारचे संशय अंतःकरणात न ठेवता अत्यंत पवित्र अंतःकरणाने, संशय विरहित अंतःकरणाने हे जे काही मी आता तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही सावधपणाने ते ऐका, असं समर्थात आपल्याला सांगताहेत. सातत्याने आपण पाहतो की आपण व्यवहारामध्ये ज्या काही समाजामध्ये राहतो, जे काही दृश्य सृष्टीमध्ये या जगतामध्ये आम्ही जे राहतो त्या जगतामध्ये आम्हाला जे काही दृष्टीस पडतं तर ते सातत्याने पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली ही सृष्टी जी आहे ती सृष्टीच त्या ठिकाणी आम्हाला खरी वाटते. आणि त्या सृष्टीमध्येच आम्ही जास्तीत जास्त रममाण होण्याचा प्रयत्न जो काही तो प्रयत्न आम्ही करत असतो. आणि इथे आता मात्र समर्थ या पद्धतीने सांगतात की वास्तविक पाहता सद्गुरू काय शिकवतात तर ब्रह्मविद्या जी काही आहे ती ब्रह्मविद्या शिकवतात. आणि ती ब्रह्मविद्या जर का अभ्यासायची असेल आणि शिष्याला सद्गुरूंकडनं ज्ञानप्राप्ती करून घ्यायची असेल, शाश्वत ब्रह्म प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी शाश्वत काय आणि अशाश्वत काय, आत्मा काय आणि अनात्मा काय, नित्य काय आणि अनित्य काय, अशा प्रकारचा विवेक त्याला करावाच लागतो. आणि तो अंतःकरणामध्ये विवेक जागृत झाल्याशिवाय, आणि तो प्रत्येकाला वास्तविक पाहतात जन्मतःच विवेक नावाची वस्तू जी काही आहे ती विवेक नावाची वस्तू हा घटक या परमेश्वरांनी आम्हाला दिलेलाच आहे. पण त्या विवेकाचा वापर वारंवार आम्हाला करावा लागतो आणि वारंवार करून आम्हाला अज्ञानाची निवृत्ती करायची आहे. आणि ब्रह्म जे नित्यप्राप्त जे आहे ते नित्यप्राप्ताची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची आहे. पण त्यासाठी मग सद्गुरूंच्या
काय आश्रयाला जावं लागतं आणि सद्गुरूच ती विद्या जी काही आहे, ब्रह्मविद्या जी काही आहे, की कशा पद्धतीने ते तत्व अंतःकरणात दडलेलं आहे, लपून राहिलेलं आहे, आवरणाच्या खाली ते दडलेलं आहे, हे आम्हाला त्या ठिकाणी ते सांगतात. आणि म्हणून आता समर्थ या बाकीच्या काही ओव्यांमध्ये सातत्याने सुरुवातीला काय सांगणार आहे, तर अष्टधा प्रकृती म्हणजे काय आहे या संदर्भामध्ये समर्थ आता आम्हाला सांगणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्या अष्टधा प्रकृतीला बाजूला सारायचं आहे आणि अष्टधा प्रकृतीच्या आत असलेला, पाठीमागे असलेला, त्या अष्टधा प्रकृतीच्या आवरणाखाली दडलेला जो काही परमात्मा जो आहे, म्हणजेच ब्रह्म नावाची वस्तू जी काही आहे, ती ब्रह्म नावाची वस्तू आम्हाला त्यातून काय करायची आहे, तर शोधून काढायची आहे. आणि म्हणून ते इथे आता सांगायला सुरुवात करतायत की सकळ सृष्टीची रचना ते हे पंचभूतिक जाणा, परंतु ते हे तगेना सर्व काळ. परंतु ही पंचमहाभूत जी काही आहेत, ही त्या ठिकाणी या संपूर्ण अवाढव्य असलेल्या असा या सृष्टीची रचना जी काही आहे, ती रचना अत्यंत विविधतेने झालेली दिसते. आणि ती विविधतेने झालेली ही काही रचना जी काही परमेश्वराने केलेली आहे, तर ती या 5 महाभूतांपासून घडलेली आहे. पण ही 5 महाभूत अर्थातच आपण पाहतो की ही सातत्याने काय आहे, तर नाहीशी होणारी आहे, टिकून राहणारी नाहीये. प्रत्येक तत्व पंचमहाभूत जी काही आहे, ती पंचमहाभूत प्रत्येक काय होतं, तर त्या ठिकाणी ते नाशवान आहे. आज आहे तर उद्या नाही. बघा, आपण घर सुद्धा बांधतो, पण घर बांधल्यानंतर आता हे पंचमहाभूतांनीच घर तयार काय काय झालेलं असतं. म्हणजे जसे आपण घर बांधताना विटा आहे, वाळू आहे, सिमेंट आहे, पाणी आहे, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, हे सगळे घटक घेऊन आपण काय तयार करत असतो, घर तयार करतो. पण घर हे पंचमहाभूतांचं तयार झालेलं घर जे आहे, हे त्या ठिकाणी कायमस्वरूपी टिकून राहतं का हो? हे कायमस्वरूपी टिकून राहत नाही. काही वर्षांनी त्याला डागडुजी करावी लागते. ते काय, काही काही खूप जुनी घरं जी काही असतात ती तर काय मोडकळीला आलेली असतात. मग पुन्हा नवीन निर्मिती करावी लागते. या बाहेरच्या घराचं सोडून द्या. हे जे काही आत्मस्वरूप राहणारं जे घर आहे, ज्याला आपण देह असं म्हणतो, ते घर सुद्धा, हे हा देह नावाचं घर सुद्धा पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. आणि जे जे काही महाभूतांनी तयार झाले, बघा या देहरूपी घराला सुद्धा 6 प्रकारच्या अवस्था आहेत. हे आपण वारंवार आता सीमाताईंकडनं सुद्धा किंवा दासबोध ऐकताना आपण वारंवार हे ऐकलेलं आहे की देहरूपी घराला सुद्धा अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते आणि म्रियते अशा प्रकारचे 6 कायत्त विकार आहेत. आणि हे 6 विकार म्हणजे हळूहळू हळूहळू हा देहरूपी घर सुद्धा काय झालेलं असतं, तर त्या ठिकाणी नाशाकडे चाललेलं आहे. बहुतांशी 60च्या वरचे असलेले लोक जे काही आहेत, ते कसे चाललेत, आता त्यांची कोणती अवस्था आहे, तर क्षीयते ही अशी जी काही 5वी अवस्था सांगितलेली आहे. या 5व्या अवस्थेमध्ये साधारणतः 60च्या पुढचे, 65च्या 70च्या पुढचे लोक जे काही आहेत, ते या अवस्थेमध्ये आहेत, या विकारामध्ये ते आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की निश्चितपणे हे काय जाणार आहे, तर हे घर म्हणजे देहरूपी घर सुद्धा एक दिवस ज्या अर्थी ते जन्माला आलेलं आहे, त्या अर्थी ते निश्चितपणे एक दिवस जाणारच आहे. आणि म्हणून ते असं या ठिकाणी म्हणत आहेत की या पंचभूतिक असलेल्या या देहाला सुद्धा निश्चितपणे एक दिवस नाश पावणारी ही अशी गोष्ट आहे. आणि ती कशी आहे, तर त्रिकाला बाधित आहे. म्हणजे तिन्ही काळामध्ये ती जशीच्या तशी टिकून राहत नाही. तिन्ही काळांमध्ये ते काय, सुरुवातीच्या काळामध्ये ती काय असते, तर उत्पन्न झालेली असते. मधल्या काळामध्ये ती त्या ठिकाणी वाढत असते आणि हळूहळू ती विनाशाकडे जात असते. आणि म्हणून आणि याच्यानंतर मात्र ती काय, तर म्रियते अशा पद्धतीची सुद्धा ही अवस्था या देहाची असते. आणि म्हणून ते म्हणत आहेत की ही कशी आहे, तर हे सगळी पंचमहाभूत जी आहे ती सातत्याने तात्कालिक आहेत, तेवढ्या पुरती आहेत, ती टिकून राहणारी नाहीत. एकच असं तत्व आहे की जे तत्व कायमस्वरूपी तिन्ही काळांमध्ये आहे आहे आणि आहे. आणि म्हणून त्याला समर्थांनी एका ठिकाणी जे असतची असे अशा पद्धतीचा काय विचार
सांगितलेलं आहे. अशी शब्द योजना समर्थांनी केलेली दिसते. आणि असं जे काही तत्व आहे ते निर्गुण निराकार आहे आणि त्यालाच त्या ठिकाणी आदि अंती ब्रह्म निर्गुण त्याची शाश्वताची खूण असं समर्थ सांगताहेत की वास्तविक पाहता प्रथम पासून शेवटपर्यंत निर्गुण ब्रह्म जे काही आहे ते व्यापून राहिलेलं आहे. ते त्याचा कधीही नाश होत नाही. ते शाश्वत आहे आणि म्हणून त्याची शाश्वताची खूण येर पंचभूतिक जाण नाशिवंत. आणि पाच महाभूतांपासून घडलेलं जे जे काही आहे अर्थात या जगताच्या संदर्भामध्ये ते कसं आहे तर काही काळ टिकणार आहे. उत्पन्न होतं, काही काळ टिकतं, कालांतराने ते नाश पावतं. आणि म्हणून त्याला काय प्रथमही आहे आणि त्याला शेवटही आहे. आणि याच दृष्टिकोनातून पण ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते आदी आहे, अंती आहे आणि त्याला त्या ठिकाणी नाश नाही. आणि ते काय कसं आहे तर ते निर्गुण अशा प्रकारचं ते तत्व आहे. आणि म्हणून आता या अष्टधा प्रकृतीच्या संदर्भात समर्थ आपल्याशी बोलतात आणि त्या ठिकाणी ते आपल्याला अशा पद्धतीने सांगतात की एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे याते. आता या पंचमहाभूतांचा जर का विचार केला तर भूत या शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने केला जातो आणि दोन पद्धतीने असलेला हा अर्थ जो काही आहे. एक भूत याचा अर्थ म्हणजे काय आहे तर ज्याला आपण अमावस्येच्या रात्री जे अनेकांना छेडतं असं म्हणतात किंवा अनेकांच्या मानगुटीवर बसतं ते भूत आहे. पण त्या भूताचा विचार इथे देत नाहीयेत. तर समर्थ इथे जो काही विचार देत आहेत की हे पंचमहाभूत जी काही आहेत याला त्यांनी भूत म्हटलेलं आहे. आणि ही पंचमहाभूत कधीतरी उत्पन्न होतात आणि कधीतरी ती नाहीशी होत असल्यामुळे त्याला देव असं म्हणता येत नाही असं इथे समर्थ सांगतात. आणि म्हणून म्हणतात एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे याते. याला देव कसं काय म्हणणार आहे कारण वास्तविक देव जो काही आहे हे शाश्वत असणारं तत्व आहे. आणि तो देव याचाच अर्थ ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते ब्रह्म नावाचं तत्व हेच खऱ्या अर्थाने कसं आहे तर ते निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्या पंचमहाभूतांच्या अतीत असणारं असं ते तत्व आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात की वास्तविक पाहता भूत म्हणता मनुष्या ते विषाद वाटे. आणि मग हे या देवाला भूत म्हटलं तर वास्तविक पाहता ते काही खरं नाही. म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की देह जो काही आहे हा सुद्धा पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे. आणि पंचमहाभूतांनी हा देह तयार झालेला असल्यामुळे हा केव्हा ना केव्हा नाशवान आहे आणि म्हणून तो केव्हा ना केव्हा जाणार आहे. म्हणून देहावरचं प्रेम कमी करून देवावरचं प्रेम वाढवणं याला साधना असं म्हणता येईल. की आपलं आपलं सातत्याने तुमचं आमचं सगळ्यांचं प्रेम जे काही याचं सगळ्यात जास्ती कशावरती असतं तर देहावरती प्रेम असतं. वास्तविक पाहता आम्हाला संत सद्गुरू किंवा शास्त्र संत वाङ्मय आम्हाला काय शिकवतं तर देहावरचं प्रेम हळूहळू कमी कमी करत आणता आलं पाहिजे आणि सगळ्यात जास्त आम्हाला देवावर प्रेम करता आलं पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून ते आता इथे या ठिकाणी सांगतायत की मातो जगत जनन परमात्मा जनक परमात्मा त्याच आणि भूत उपमा ज्याची कळे ना महिमा ब्रह्मादिकांसी. जगाला उत्पन्न करणारा असा हा जो काही परमेश्वर आहे तो माणसासारखा पंचभौतिक शरीरधारी नाहीये. ईश्वर जो काही आहे परमेश्वर जो काही आहे की ज्यांनी या जगाला काय केलेलं आहे उत्पन्न केलेलं आहे त्या तो वास्तविक पाहता असा या तुमच्या आमच्या सामान्य माणसांसारखा पंचभौतिक शरीर त्याला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी ते शास्त्र असं सांगताय की त्याला काय नाहीये तर शरीर नाहीये. आणि त्याचं स्वरूप खरं पाहिलं असता ब्रह्मदेवाला ही कळत नाही. पण ते आम्हाला कळण्याची मात्र काय आहे तर शक्यता आहे. कारण काय की त्या ठिकाणी सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर सद्गुरू हा जो काही उपदेश आपल्याला करतात आणि तो जो काही उपदेश आहे त्या उपदेशामध्ये या शरीररूपी त्या ठिकाणी काय हे पंचमहाभूतांनी जे शरीर तयार झालेलं आहे याचंही स्वरूप समजून सांगतात, जीवाचंही स्वरूप समजून सांगतात, जगताचंही स्वरूप समजून सांगतात. आणि म्हणून इथे ते म्हणतात की भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष. या पंचमहाभूतांप्रमाणेच अविनाशी असलेलं परमात्मा तत्व आहे असं जर म्हटलं तर मूर्खपणा आपल्या हाती येतो, आपल्या पदरी पडतो. आणि म्हणून तो मूर्खपणा जर का टाकायचा असेल
तर ते म्हणतात की या कारणे महापुरुष सर्व जाणती. वास्तविक पाहता हे सगळं जे काही आहे ते कोण जाणतं, तर हे सद्गुरू जाणतात, संत जाणतात. आणि त्यांच्याजवळ असलेलं ज्ञान जे काही आहे ते निसंदिग्ध अशा प्रकारचं ज्ञान असतं. अर्थात त्यांच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा संशय जो काही आहे तो संशय त्यांच्या अंतःकरणात नसतो. आणि ब्रह्म नेमकं काय आहे आणि जगत नेमकं काय आहे याचं स्वरूप म्हणजे माया आणि ब्रह्म, प्रकृती आणि पुरुष. आता त्याला वेगवेगळी शिव आणि शक्ती अशा प्रकारची वेगवेगळी नावं जी काही आहेत ती वेगवेगळी नावं त्या संदर्भात दिली जातात. आणि त्याच दृष्टिकोनातून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्म वेगळं आहे आणि जगत वेगळं आहे. अर्थातच ब्रह्म वेगळं आहे आणि माया नावाचं तत्व जे काही आहे ते माया नावाचं तत्व सुद्धा वेगळं आहे. किंवा शिव आणि शक्ती किंवा पुरुष आणि प्रकृती, पुरुष जो चैतन्य जे काही आहे ते वेगळं आहे. आणि म्हणजेच परा आणि अपरा विद्या, परा आणि अपरा प्रकृती हे जे काही आहे तर हे सगळं याच दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की पृथ्वी आप तेज वायू आकाश या सबाह्य जगदीश पंचभूतांसी आहे नाश आत्मा अविनाश रूपी. आता पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आपण वारंवार दासबोधा ऐकतोय. 5 पर्यंतचे दशक आपले होऊन गेलेले आहेत. कितीतरी वेळा हा विचार जो काही आहे हा विचार आपला झालेला आहे. आणि म्हणून हे जे काही पंचमहाभूत आहेत ही पंचमहाभूत शास्त्रांनी सांगितलं आणि काय संत वाङ्मयांनी सुद्धा सांगितलं की ही पंचमहाभूत कशी आहेत, आज आहेत तर उद्या नाहीशी होणारी आहे. उद्या याचा अर्थ काही कालांतराने ती काय होणार आहे तर नाहीशी होणार आहे. आणि म्हणून या पंचमहाभूतांच्या आत आणि बाहेर सूक्ष्मतम असणारा असं जे आत्मतत्व आहे ते मात्र या ठिकाणी कसं आहे ते भरून राहिलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग ही पंचमहाभूत ही जर का नाशवान असतील तर या पंचमहाभूतांनी तयार झालेलं शरीर सुद्धा कसं असणार आहे, अर्थातच ते नाशवान असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात की ज्याला ज्याला म्हणून रूप आहे, ज्याला ज्याला म्हणून नाम आहे, ते रूप आणि नाम हे दोन्ही कारण सातत्याने या दृश्यामध्ये आम्हाला काय दिसत राहतं तर कुठलं ना कुठलं दृश्य दिसतं, कुठली ना कुठला घटक वस्तू पदार्थ आपल्याला दिसतो. पण आता बघा माझ्या समोर हा मोबाईल आहे. हा मोबाईल याला काय आहे एक प्रकारचं रूप आहे आणि मोबाईल हे याचं नाव पण आहे. पण त्या ठिकाणी नाम आणि रूप जे काही असतात ते मायेच्या प्रांतातले असतात. ते त्या ठिकाणी म्हणून मग जगता नाम रूप जे काही आहे ते मायेच्या कक्षातले आहेत. आणि मग त्याच्याही पलीकडे काय आहे तर त्याच्याही पलीकडे शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्याही पलीकडे अस्ति भाती आणि प्रिय म्हणजे मायेच्या प्रांतात जे जे असतं ते काय असतं त्याला नाम आणि रूप असतं. जसं हे काय माझ्या समोर असलेला हा ग्रंथ आहे, माझ्या समोर असलेलं हे लोटी भांड आहे, माझ्या समोर असलेला हा मोबाईल आहे. याला काय आहे रूप पण आहे आणि याला नाम पण आहे. आता मोबाईल हे त्याचं नाम आहे आणि हा काय अशा अशा पद्धतीचा इतक्या इतक्या लांबी रुंदीचा किंवा अशा अशा घटकांनी युक्त असलेला अशा पद्धतीने ते काय आहे याचं रूप पण आहे. पण हा कायमस्वरूपी टिकणार आहे का बघा आपल्याला हा अगदी नुसतं साधं मोबाईलचं उदाहरण आपण घेतलं पण मोबाईल सुद्धा कायम टिकणार आहे का? 5-10 वर्षाच्या वर त्याचं आयुमर्यादा जी काही आहे ती कशी आहे, 5-10 वर्ष जास्तीत जास्त तो टिकतो. मग बदलावा लागतो, तो खराब होतो, तो कामातून जातो किंबहुना आणखीन तो हरवल्या सुद्धा जातो. म्हणजे हे जे जे काही मायेच्या कक्षामध्ये असतं त्याला त्याला नाम आणि रूप असतं आणि ते कायम टिकणारं नसतं. मग त्याच्या पाठीमागे असणारं जे काही तत्व आहे त्याला अस्ति भाती आणि प्रिय अशा पद्धतीने म्हटलं जातं. आणि ते अस्ति भाती प्रिय जे काही आहे ते ईश्वरी सत्तेतलं असतं. आणि ईश्वरी सत्ता जी काही आहे तर ते त्यालाच काय म्हटलंय की मोबाईल आहे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे अशा पद्धतीने. म्हणून ते काय आहे तर अस्ति आहे म्हणजे त्याला अस्तित्व आहे, काही काळ का होईना पण त्याला अस्तित्व आहे. पुढे तो मला त्या ठिकाणी अनेक गोष्टींसाठी उपयुक्त असल्यामुळे त्या ठिकाणी मग तो मला प्रिय सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर त्याचं मला ज्या अर्थी ज्ञान होत आहे त्या अर्थी तो भाती स्वरूपाचा देखील आहे. आता हे जे काही आहे अस्ति भाती आणि प्रिय हे त्याच्या पाठीमागे असलेलं तत्व
आणि ते ईश्वरी सत्तेतलं आहे. आणि त्या ईश्वरी सत्तेच्या पाठीमागे अस्तीच्या मागे सत आहे. अस्ती केव्हा आपण म्हणू शकतो, काही त्याला त्याला अस्तित्व आहे आणि म्हणून त्याला आपण अस्ती असं म्हणू शकतो. मग हे अस्ती तरी कुठून आलं, ईश्वरी सत्तेतून आलं. तेच ईश्वरी सत्तेतून आलेलं हे जे काही अस्तित्व आहे त्याच्या पाठीमागे आणखीन काय आहे, तर सत नावाचं तत्व आहे. ते ब्रह्मस्वरूपाची सत्ता तिथे आहे. आणि या स्वरूपाची सत्ता असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला बघा, आपण आहे 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 असं म्हणत असतो. पुस्तक आहे, मोबाईल आहे, ग्रंथ आहे, काय आणखीन लौटिपेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे प्रत्येक वाक्याला आपण काय लावतो, आहे. म्हणजे त्याचा काही काळ का होईना पण त्याचं अस्तित्व आहे. आणि मग म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट नाही आहे असं जरी म्हणायचं असलं तरी आपण बोलताना काय, नाही हो आमच्याकडे ना पाणी नाही आहे. आता नाही, मग नाही आहे म्हटल्यावरती मग आहे कशाला पुन्हा म्हटलं. अर्थातच पाण्याचं अस्तित्व आहे पण सध्या आमच्याकडे नाहीये. आता अशा पद्धतीने किंवा आमच्याकडे काय अमुक एक वस्तू नाहीये अशा पद्धतीने आपण बोलतो. म्हणजेच नाही आहे म्हणताना सुद्धा आहे नावाचं अस्तित्व जे काही आहे ते अस्तित्व तिथे सिद्धच होतं. आणि या दृष्टिकोनातून मग आता हे जे काही आहे तर हे याला ब्रह्मस्वरूपाची काय म्हणतात तर ब्रह्मस्वरूपाची सत्ता. आणि हे सत, चित आणि आनंद. अर्थातच भातीच्या पाठीमागे आणखीन काय आहे, त्याचं मूळ जे काही आहे तर ते काय आहे, तर ते चित आहे. म्हणजे त्याचं ज्ञान मला होतं आणि ते असून प्रिय असतं किंवा नसून प्रिय असतं. आता दोन्ही पद्धतीने काय असतं, ते असून प्रिय आहे आणि नसून प्रिय आहे. म्हणजे प्रिय नावाची गोष्ट तिथे कायमस्वरूपी आहे आणि प्रिय याचाच अर्थ आनंद असा होतो. आणि म्हणून त्याला ब्रह्मस्वरूपाची सत्ता अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. अर्थातच हा विचार जो काही आहे हा विचार आपल्याला शास्त्र सांगतं आणि म्हणून समर्थ या ठिकाणी ते म्हणतात की जे जे रूप आणि नाम तो तो अवघाची भ्रम, ते कायम टिकणार नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, हे संपूर्ण दृश्य विश्व जे काही आहे हे संपूर्ण दृश्य विश्व तेवढ्या तेवढ्या पुरतं आम्हाला ते दिसत आहे, ते त्याचं अस्तित्व तेवढ्या पुरतं आम्हाला जाणवत आहे. पण वास्तविक पाहता खरं अस्तित्व जे काही आहे ते खरं अस्तित्व त्याला नाही. त्याच्या पाठीमागे काय, त्याच्या पाठीमागे काय, म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपाकडे आम्हाला जाता आलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही त्याच्या मूळ स्वरूपाकडे जातो तेव्हा मात्र आम्हाला सच्चित आनंद हे त्याचं मूळ स्वरूप आहे. अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्याचं वर्म जे काही आहे ते वर्म आपल्याला समजलं पाहिजे. आता आपण आणखीन दुसरं एक उदाहरण घेऊया. समजा मी साखर बघितलेली आहे. आता साखर जी काही आहे ती साखर आहे म्हणून काय आहे, पण या साखर ही कुठून तयार झाली, कशी तयार झाली, तर याचा विचार करताना ती साखर उसाच्या रसापासून तयार झाली. आता त्याचं मूळ जर का आणखीन मागे मागे आपण जाग गेलो तर त्याचं मूळ काय आहे, तर ती साखर उसाच्या रसापासून तयार होते. उसाचा रस उसापासून तयार होतो. ऊस कुठून निर्मिती होते उसाची, तर जमिनीपासून निर्मिती होते. जमिनीची निर्मिती कुठून होते, तर त्या ठिकाणी पाण्यापासून होते. पाणी कुठून निर्माण होतं, तर तेजापासून होतं. तेज कुठून निर्माण होतं, तर वायूपासून होतं. वायू कुठून निर्माण होतो, अर्थात आकाशापासून निर्माण होतो. आणि आता एकदम उंच उडी मारायची, मग आकाश नावाचं तत्व अर्थातच गुण माया मूळ माया वगैरे करता करता तर कुठून ते सगळं निर्माण होतं, अर्थातच ब्रह्मापासून ते काय झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. म्हणजे शेवटी काय येतं, यालाच सद्रूपता असं अशा पद्धतीने. म्हणून ब्रह्माच्या सत्तेतील असलेल्या या गोष्टी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे की हे वरवरचं जे काही आम्हाला जाणवत आहे हा काय आहे, हा नाम आणि रूप तेवढ्या तेवढ्या पुरतं त्याला नाम आणि रूप आहे. पण त्याच्या पाठीमागे नेमकं कोणतं तत्व आहे, त्याचं नेमका वर्म काय आहे, त्याचं रहस्य काय आहे, हे जर का जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर वास्तविक पाहता हे सगळं अष्टधा प्रकृती जी काही आहे ही नामरूपाने भरलेली आहे आणि त्यालाच दृश्य असं म्हणतात. पण त्या दृश्याच्या पाठीमागे काय आहे, एक समर्थांची अतिशय सुंदर अशा प्रकारची एक ओवी आहे. समर्थ असं एका ठिकाणी म्हणतात की याच्यामध्ये ती ओवी जरी दिलेली नसली तरी ते असं म्हणतात, तैसे दृश्य हे माईक, तसं हे दृश्य जे काही आहे ते कसं आहे,
ते माईक आहे. तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक. सगळे लोक या दृश्य असलेल्या, माईक असलेल्या या दृश्याला, या जगताला पाहत असतात. आणि ते म्हणत आहेत की त्या ठिकाणी पाहत असती सकळ लोक, परी जयास ठाऊका विवेक. पण ज्याच्या अंतःकरणात विवेक जागृत झालेला आहे, ते म्हणतायत की त्याला परी जयास ठाऊका विवेक, ते तदनंतर जाणती. त्याच्या पाठीमागचं मूळ तत्व काय आहे, हे काय करतात, तर तेच लोक जे काही आहेत ते लोक ओळखू शकतात. आणि म्हणून ही संपूर्ण दृश्य सृष्टी जी काही आहे ती पंचमहाभूत आणि त्रिगुणांनी तयार झालेली आहे. अशी ही अष्टधा प्रकृती, आणि त्या अष्टधा प्रकृतीलाच दृश्य अशा प्रकारचं नाम जे काही आहे ते नामाभिधान त्याला मिळालेलं आहे. आणि त्या दृश्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी पाहणारं जे तत्व आहे, ते पाहणारं तत्व किंबहुना जे आम्हाला लक्षात येतं, ते दृश्य जे आम्हाला लक्षात येतं, ते कोणाच्या सत्तेने ते लक्षात येत आहे, काहीतरी स्थिर. दृश्य सतत बदलत आहे आणि दृश्य सतत बदलत आहे, पण दृश्याच्या पाठीमागे असं काही एक स्थिर तत्व आहे. बदलणाऱ्या या दृश्याच्या पाठीमागे एक स्थिर नावाचं तत्व आहे. आणि ते स्थिर नावाचं तत्वच वास्तविक पाहता ब्रह्म नावाचं तत्व आहे, की ते कधीही बदलत नाही. आता उदाहरण घेऊया आपण, की एखादा रस्ता असतो बघा, आणि त्या रस्त्यावरनं अनेक गाड्या ज्या काही आहेत, सारख्या गाड्या जाये जाये करत असतात. आता त्या गाड्या जाये करताना आपल्याला दिसत असतात. त्या काय होतायत, येतायत आणि जातायत, येतायत जातायत, म्हणजे ते आपल्याला दिसत आहे, ते दृश्य. पण ते कोणाच्या सत्तेवरती त्या जाये करू शकतात? एक स्थिर असा रस्ता तिथे आहे. म्हणजे उदाहरण केव्हाही एकदेशी असतं, आणि ते एकदेशी असल्यामुळे आता आपण जेव्हा त्या रस्त्याच्या संदर्भात विचार करतो, तेव्हा तो रस्ता स्थिर आहे, आणि म्हणून त्याच्यावर ये जा करणाऱ्या गाड्या ज्या काही आहेत त्या दृश्य आम्हाला दिसतात. अगदी त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व हे एक प्रकारचं दृश्य आहे, आणि या दृश्याच्या पाठीमागे एक स्थिर नावाचं तत्व आहे. आणि त्या स्थिर असलेल्या तत्वावरतीच या दृश्याचे आम्हाला सातत्याने उत्पत्ती, स्थिती, लय जे काही आहे ते होताना आम्हाला दिसत आहे. सतत काय होत आहे, काही ना काही उत्पन्न होतं, काही ना काही काही काळ टिकतं, आणि कालांतराने पुन्हा नाश होतं. हे जे काही आम्हाला सगळं संपूर्ण जगताच्या संदर्भातलं हे दृश्य दिसत आहे, त्याच्या पाठीमागे अधिष्ठान रूपाने असलेलं तत्व एक आहे. आणि त्या अधिष्ठान तत्व मात्र कधीही सुद्धा नाहीसं होत नाही. ते कायम स्वरूपी आहे आहे आणि आहे. आणि म्हणून इथे ते म्हणत आहेत की वास्तविक पाहता असं जे काही तत्व आहे, तैसे ते हे दृश्य नाशिवंत. आता दृश्य कसं आहे, नाशिवंत आहे, बदलणार आहे, तात्कालिक आहे, क्षणिक आहे. आणि पण ऐसे वेदश्रुती बोलत. आता ही वेदश्रुती, वेद आणि उपनिषद सुद्धा त्या संदर्भामध्ये सांगतात. कारण ते काय आहे, हे दृश्य कसं आहे, हे नाशिवंत का म्हटलं, कारण त्याला जे उपजे ते नासे हा प्रकृतीचा नियम आहे. आणि जे जे उत्पन्न होतं, अर्थात किंवा जे जे दिसतं, यद दृष्टम तन नष्टम, अशा पद्धतीने श्रुती मावली आपल्याला सांगते. आणि ती श्रुती मावली आपल्याला सांगत असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे मग काय आहे, तर स्थिर अशा पद्धतीचं एक तत्व आहे. त्यालाच निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी, त्यालाच काय म्हणतात, ज्ञानी लोक जे काही आहे ते ज्ञानी लोक त्यालाच त्या ठिकाणी शाश्वत ब्रह्म जे काही आहे हे ते जाणतात. आणि ते कसं आहे, ते अरूप आहे, आणि ते स्वस्वम वेद्य अशा प्रकारचं ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि ते कसं आहे, तर ते शाश्वत अशा प्रकारचं आहे, अविनाशी अशा प्रकारचं आहे. आता दोन ओव्यांमध्ये समर्थ गीतेमधला विचार तुम्हा मला सांगताना दिसतात. ते म्हणतात की हे ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे, जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करूनी. आता त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर हे तत्व कशा पद्धतीचं आहे, तर गीता सुद्धा या संदर्भात आपल्याला सांगते की नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः, किंवा अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शुष्य एव च नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. की ते ब्रह्म नावाचं तत्व शस्त्राने तुटत नाही,
काय अग्नीने जाळता येत नाही, पाण्यामध्ये ते कालवता येत नाही, किंबहुना आणखीन वाऱ्यांनी ते उडून जात नाही किंवा ते पडत नाही, झडत नाही, झिजत नाही. अशा प्रकारचं ते तत्व आहे, त्याला ब्रह्म नावाचं तत्व असं म्हणतात. त्यासाठी अतिशय सुंदर अशा प्रकारचं एक दृष्टांत त्या ठिकाणी दिला जातो आणि तो दृष्टांत अशा पद्धतीचा आहे की बघा, आपण सिनेमा प्रत्येकाने बघितलेला आहे आणि सिनेमा जेव्हा आम्ही पाहतो त्या सिनेमामध्ये ते दृश्य पाहत असताना पडद्यावरती आम्हाला खूप धो पाऊस पडताना दिसतो. वारं वादळ वाहताना दिसत असतं. काय वारं वाहत आहे, वादळ वाहत आहे, खूप धो पाऊस पडतोय, पण तो पडदा ओला होतो का हो? अर्थातच तो पडदा त्याच्यावर दृश्य दिसत आहे, ते पडदा हे अधिष्ठान आहे, पण त्याच्यावरती ते दृश्य आम्हाला दिसत आहे, पण पडदा ओला होत नाही. खूप अग्नीच्या ज्वाळा, अग्नी पेटलेला आहे, ज्वाळ पेटलेला आहे, ज्वाळ आहे, भयंकर ज्वाळा त्या ठिकाणी आहेत, पण तो पडदा फाटतो का किंवा तो पडदा जळताना दिसतो का? पडदा जळतो का? अर्थातच तो पडदा जळत नाही, पण त्याच्यावर दृश्य मात्र आम्हाला अशा पद्धतीची ती दाखवली जातात. किंवा त्या ठिकाणी की जसं खूप वारा जरी सुटला तरी तो पडदा त्या ठिकाणी फाटतो का, तुटतो का? अर्थातच तो फाटताना तुटताना दिसत नाही, पण त्या पडद्यावर मात्र अशा प्रकारचे सगळी दृश्य जी काही आहेत ती आम्हाला ते दृश्य दिसत असतात. म्हणजेच काय, तर हे जे काही आम्हाला व्यवहारामध्ये दिसत आहे, जगतामध्ये आम्हाला दिसत आहे की सातत्याने वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरण जे काही आहे ते वातावरण असतं की मुसळधार पाऊस पडताना दिसतो, पण ब्रह्म नावाचं तत्व जसं तो पडदा जसाच्या तसा असतो, अगदी त्याचप्रमाणे ब्रह्म नावाचं तत्व जसंच्या तसं असतं. ते काय होत नाही, ते शस्त्रांनी तुटत सुद्धा, कितीही घाव घातले तरी सुद्धा ते शस्त्रांनी तुटत नाही, किंबहुना वाऱ्याने उडून जात नाही, ते पडत नाही, झडत नाही. आता ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते अशा पद्धतीचं आहे आणि म्हणून त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्याचा अनुभव जो काही तो अनुभव तुम्हा मला घ्यायचा आहे आणि ते ब्रह्म नावाचं तत्वच या ठिकाणी ते सांगतात की त्या ज्यासी वर्णची नसे, जे सर्वाहून अनारीचे. त्याला रंग रूप वर्ण काही आहे का, तर अर्थातच त्याला काहीही नाही, जे सर्वाहून अनारसे. त्या अशा पद्धतीने ते सर्वांपासून ते काय त्या ठिकाणी ते कशात आणि कोणात एकरूप होऊन राहत नाही. अर्थात सगळ्यांपासून ते कसं आहे, अत्यंत अलिप्त आहे, निसंग आहे. आणि म्हणूनच भगवद्गीता त्याला म्हणते अविभक्तम च भूतेषु विभक्तम मेवच स्थितम. गीतेने सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये की असं हे तत्व जे काही आहे, निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म नावाचं तत्व सगळीकडे व्यापून आहे, अधिष्ठान रूपाने सगळीकडे ते आहे. पण त्या ठिकाणी काय होत नाही, तर ते कधी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ते दिसत नाही. पण म्हणजे चर्मचक्षूंनी ते दिसत नाही, पण ज्ञानचक्षूंनी त्याला काय करता येतं, तर त्याला जाणता येऊ शकतं. आणि म्हणून दिसेना तरी काय झाले, परंतु सर्वत्र संचले. आणि म्हणून ते काय, आम्हाला जरी दिसत नसलं, ज्ञानेंद्रियांनी दिसत नसलं, मनाला जरी कळत नसलं तरी सुद्धा, परंतु असतची असे सर्व काळ, परंतु ते कसं आहे, तर परंतु ते सर्वत्र संचले, सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. आता त्याला फक्त एकच उपमा त्याला देता येऊ शकते की ज्याप्रमाणे आकाश नावाचं तत्व त्या ठिकाणी ब्रह्म स्वरूपाला, ब्रह्म वस्तूला जर कोणतं उपमास द्यायची झाली तर एक केवळ आकाशाची, अत्यंत सूक्ष्म, कारण व्यापक आकाश सुद्धा कसं आहे, अत्यंत व्यापक आहे, आणि अत्यंत व्यापक असलेल्या या आकाशाची उपमा देऊन त्या ब्रह्मतत्वाला थोडंफार कोहिना जाणून घेता येऊ शकतं. आणि म्हणून ते म्हणतात जसं आकाश सर्व दूर, सर्वत्र, सर्व काळ त्या ठिकाणी कसं आहे, ते आहेच आहे, अगदी त्याप्रमाणे त्याच्याही पलीकडे काय तत्व आहे, कोणतं तत्व आहे, तर ब्रह्म नावाचं तत्व आहे. आणि ते अत्यंत सूक्ष्म आहे, आणि म्हणूनच त्याला अणुरेणू या ठोकडा तुका आकाशा एवढा, हे जे काही तुकाराम महाराज म्हणतात ना, तुकाराम महाराजांच्या या म्हणजे अणुकणापासून सुद्धा ते अत्यंत सूक्ष्म आहे. आणि
त्याचबरोबर अत्यंत ते सूक्ष्म आहे आणि त्याचबरोबर ते व्यापकही आहे. आणि वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने तेच माझ्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाने विराजमान आहे. पण आता समर्थ या ठिकाणी सांगतायत की प्रगट ते जाणावे असार आणि गुप्त ते जाणावे सार, गुरुमुखे हा विचार उमजो लागे. आता आपल्याला समर्थ समजावून सांगतात की अशा पद्धतीने जे जे काही आम्हाला दिसतंय, भासतंय, जाणवतंय, वाटतंय, हे सगळं काय आहे तर हे दृश्य आहे. आणि त्याच दृश्याला त्या ठिकाणी की तो वृत्तीज्ञानाचा विषय आहे. आणि वृत्तीज्ञान जे काही असतं ते कसं आहे, सगळं असार आहे. आणि त्याच्या पाठीमागे जे ज्ञानेंद्रिय आहे आणि बुद्धीच्या साह्याने जे आम्हाला त्या ठिकाणी समजत आहे, ते सगळं वास्तविक पाहता सगळं असारच असतं. पण सार कशाला म्हणतात, तर ते म्हणतात की गुप्त ते जाणावे सार. मग आपण जो विचार केला की त्या ठिकाणी की या सारा असाराचा विवेक सांगत असताना की हे संपूर्ण दृश्य माईक असलेलं हेच आपण तुम्ही आम्ही सगळेजण पाहत असतो. पण ज्याच्या अंतःकरणात अखंड विवेक जागृत झालेला आहे ते मात्र ते पाहत नाही. तर ते काय पाहतात, तर ते त्याच्या पाठीमागचं तत्व ज्ञानचक्षुने ते पाहत असतात. आणि म्हणून माऊली सुद्धा त्या संदर्भामध्ये म्हणते की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अशा पद्धतीने मग वास्तविक त्याचं वर्णन करताना समर्थांनी आता या ठिकाणी अशा पद्धतीने की हे सगळं रहस्य आम्हाला कोण समजावून सांगू शकतं, अर्थातच श्रीगुरु जे काही आहेत हे श्रीगुरु आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी ते समजावून सांगतात. आणि हळूहळू त्या ठिकाणी आम्हाला ते काय होतं, तर ते आकलन त्याचं व्हायला लागतं. म्हणून जे उमजे ना ते उमजावे. ते म्हणतात की अशा पद्धतीने हे ब्रह्म नावाचं तत्व श्री गुरूंकडून समजावून सांगितल्याशिवाय आम्हाला कळू शकत नाही. जे दिसेना ते पाहावे. आता जे काय दिसत नाहीये, पण त्या पाहावे म्हणजे काय, तर त्याचा अनुभव घ्यावा. अशा पद्धतीने त्याचाच सातत्याने अनुभव. आणि जे कळेना ते जाणावे विवेक बळे. अशा पद्धतीने जे चर्मचक्षुंना दिसत नाही ते ज्ञानचक्षुंनी शोधण्याचा, जाणण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करावा. आणि पाहण्याचा प्रयत्न करावा याचा अर्थ त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न जो काही आहे तो प्रयत्न आपण केला पाहिजे, असं इथे आपल्याला सांगताहेत. आणि म्हणून गुप्त ते प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे. आता हे जे काही आहे याच्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. हे जे काही गुप्त असणारं तत्व आहे त्यालाच भगवद्गीतेने राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम असं त्या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. अर्थातच 9व्या अध्यायामध्ये राजगुह्य जे काही सांगताहेत तर ते राजगुह्य म्हणजे हा परमात्मा कसा आहे, हा आत्मा कसा आहे, तर अर्थातच हा अत्यंत गुप्त आहे. आणि तो गुप्त असलेला परमात्मा किंवा आत्मा याचाच आम्हाला काय करायचं आहे, तर याचा आम्हाला अत्यंत धैर्याने आणि धीराने याचा आम्हाला काय करून घ्यायचा आहे, तर साक्षात्कार करून घ्यायचा आहे. किंबहुना याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे, तो आम्हाला समजवून घ्यायचा आहे. आणि म्हणून अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी शक्य होऊ शकते. पण त्यासाठी सातत्याने आम्हाला काय केलं पाहिजे, त्याविषयीचं चिंतन मनन जे काही आहे ते चिंतन मनन आम्हाला सातत्याने करत आणलं पाहिजे. आणि तसं जेव्हा आम्ही ते सातत्याने करत येतो तेव्हाच खऱ्या अर्थाने खूप मोठ्या अजून ओव्या आहेत या संदर्भामध्ये. पण आता आपण शेवटचा विचार पाहूया की 40व्या ओवीमध्ये आता हा सगळा विचार सांगताना की हे सगळं स्वप्नवत आहे. वास्तविक पाहता आत्मस्वरूप जे काही आहे किंवा ब्रह्मस्वरूप जे काही आहे त्या ब्रह्मस्वरूपाला पाप पुण्य नाही, पाप पुण्य विरहित असलेलं असं हे तत्व जे काही आहे, असं हे तत्व आहे. मग या तत्वाला जर का ओळखायचं असेल तर आमची आत्मबुद्धी जी काही आहे ती जागृत केली पाहिजे. आणि म्हणून त्याला समर्थ असं सांगतात, देहबुद्धीने बांधला तो विवेके मोकळा केला. हळूहळू देहबुद्धीने माणूस जो काही बांधला जातो तो विवेकाने हळूहळू हळूहळू काय होतो तर मोकळा होतो. आणि देहातीत होता पावला मोक्षपद. ते म्हणतात की जेव्हा जिवंत असताना देह बाधित आपल्याला करायचा आहे, देहाचा निराश आपल्याला करायचा आहे. आणि हळूहळू देहाचा निराश कशा पद्धतीने करायचा, तो निराश करायला संत सद्गुरु जे काही आहे ते आम्हाला शिकवतात. आणि जेव्हा ते अशा पद्धतीने हे तत्व
कसं आहे प्रत्येक तत्व जे काही आहे, कारण हा संपूर्ण देह केवळ ज्याला अष्टधा प्रकृती असं गीतेने म्हटलंय, त्यालाच समर्थांनी 84 तत्वाचं गाठोडं म्हटलेलं आहे. आता आपल्याजवळ एवढे 84 तत्वाचं गाठोडं कसं काय, याचा विचार करायला आपल्याजवळ वेळ नाही. पण आपल्याजवळ त्या ठिकाणी की ह्या 84 तत्वालाच आता ज्ञानेश्वर माऊलींनी याला 36 तत्व म्हटलेलं आहे. समर्थांनी 84 तत्व म्हटलेलं आहे. गीतेने अष्टधा प्रकृती म्हटलेला आहे. पण ही अष्टधा प्रकृती म्हटली काय, किंवा 84 तत्वाचं गाठोडं म्हटलं, 82 तत्वाचं गाठोडं म्हटलं काय, किंवा होना 36 तत्वाचं गाठोडं म्हटलं काय, तरी शेवटी हे काय आहे, नाशवान आहे. म्हणून कितीही तत्वांचं म्हणू देत, शेवटी हे सगळं नाशवान आहे आणि फक्त एक आत्मा निरंतर. मग अशा पद्धतीने मग हे सगळे 82 तत्वचं गाठोडं हे नाश पावणार आहे, ते बदलणार आहे आणि म्हणून ते शाश्वत नाही. शाश्वत नाही म्हणून ते खरं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मग एकच तत्व खरं आहे आणि त्यालाच आत्मा असं म्हणतात. आणि तो आत्माच, हाच एक आत्मा निरंतर आपण नाही. आपण म्हणजे मी किंवा जीवात्मा या ठिकाणी शिल्लकच राहत नाही. वास्तविक पाहता आणखीन एक समर्थांची ओवी आहे. या समासात जरी ती नसली तरी समर्थ असं म्हणतात की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये. आता बघा की छान विचार समर्थांनी आपल्याला दिलेला आहे की एक अष्टधिक, एक मुख्य परमेश्वर. एक मुख्य कोण आहे, फक्त परमेश्वर आहे, म्हणजेच आत्मा नावाचं तत्व आहे, म्हणजेच ब्रह्म नावाचं तत्व आहे. दुसरी प्रकृती जगदाकारू, आपला हा देह जो काही आहे हा पंचधा अष्टधा प्रकृतींनी तयार झालेला आहे. हा एक घटक आहे. एक परमेश्वर नावाचा म्हणजेच आत्मा ब्रह्म नावाचा एक घटक आहे. आणि ते आता असं इथे म्हणत आहेत की तिसरा आपण आणीला चोरू. अरे बाबा, तू हा तिसरं हे तत्व आणलंच कुठून? जीव नावाचं तत्व तू आणलंच कुठून? वास्तविक जीव नावाचं तत्व अस्तित्वातच नाही आणि त्या अस्तित्वात नसताना म्हणून ते तिसरा आपण आणीला चोरू कैचामध्ये, असं समर्थ प्रश्न विचारतात. इथेही तोच विचार म्हणत आहेत की अशा पद्धतीने तत्वांचे गाठोडे शरीर आणि याचा पाहता विचार, हा जर का विचार आपण पाहिला तर एक आत्मा निरंतर आणि मग तो आत्माच फक्त तिथे आहे, म्हणजे तो परमेश्वरच तिथे आहे. आपण नावाचं तत्व जे काही तू काय केलेलं आहेस, गृहीत धरलेलं आहे बाबा, ते तत्वच त्या ठिकाणी अस्तित्वातच नाही. म्हणून जीवात्मा त्या ठिकाणी वास्तविक कसा आहे, तर त्या जीवात्म्याचा जेव्हा काय जीवामधलं जे काही जीव नावाची घटक, हे काय वस्तू तयार झाली आपण असं म्हणूया, तो जीव जो तयार झालेला आहे, त्या काय 3 घटक आहेत, त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक कुटस्थ चैतन्य आहे, दुसरं बुद्धी आहे आणि त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब आहे. आता बुद्धी जर का तेज तत्वाची आणि सत्वगुणाची आहे, तर मग आणि बुद्धीच नाश पावणारी आहे आणि म्हणून ती नाश पावणारी असल्यामुळे, कारण ती पंचमहाभूतांमध्ये मोडणारं ते काय आहे, पंचभौतिक तत्व आहे आणि म्हणून ते नाश पावणार आहे. म्हणून ते त्याचा काय केला, निराश केला आणि निराश केला आणि बुद्धी काढून टाकली. मग आता बुद्धी काढून टाकल्याचा परिणाम म्हणून विचाराने, कल्पनेने बुद्धी जर का काढून टाकलेली आहे, तर विचाराने बुद्धी काढून टाकल्यानंतर मग बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब तरी राहील का? अर्थातच राहणार नाही. मग फक्त काय राहील तिथे, तर फक्त आत्मा नावाचं तत्व जे काही आहे ते तत्व शिल्लक राहील आणि तेच खरं तुझं स्वरूप आहे, असं त्या ठिकाणी काय सांगतायत आपल्याला समर्थ त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून हे सगळं जाणून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा वारंवार आपल्याला विचार करावा लागेल, वारंवार आपल्याला श्रवण करावं लागेल. आणि म्हणून समर्थ 40व्या ओवीमध्ये म्हणतायत की आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरु पाद सेवन, पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. आणि अशा पद्धतीने म्हणून अध्यात्म श्रवण जे काही आहे ते वारंवार श्रीमुखातून किंवा गुरुमुखातून, अधिकाऱ्याकडून ते आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागतं. श्री गुरूंची सेवा सुद्धा करावी लागते आणि मग पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे. आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे मग हळूहळू आत्मनिवेदन जे काही आहे ते गुरुकृपेमुळे ते आत्मनिवेदन आपल्याला जमू लागतं.
आणि तसं आत्मनिवेदन ज्याला जमायला लागतं ते साध्य झाल्यानंतर मात्र आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला. आणि अशा पद्धतीने मग ते आत्मनिवेदन जेव्हा साधल्या जातं तेव्हा मात्र मी केवळ आत्मा आहे हा अनुभव येऊन जातो. आणि ती आत्मवस्तू शिवाय आता त्या ठिकाणी दुसरं तिसरं काहीही उरत नाही. आणि याच संदर्भामध्ये ते म्हणतात की हे जर का आत्मज्ञान एखाद्या साधकाला त्या ठिकाणी झालं, त्या जीवाला ते जर का झालं तर यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पावीचे समाधान. कारण मुळातच आत्मा कसा आहे तर समाधान रूपच आहे. आणि म्हणून ते प्राप्त झाल्याशिवाय म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने समाधान प्राप्त होऊ शकत नाही. आणि परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. आणि त्या परब्रह्मापासून ते वेगळं नाही. ते आत्मतत्व जे काही आहे ते परब्रह्मापासून वेगळं नाही. ते आणि परब्रह्म एक रूपच आहे. म्हणून असा जो त्या परब्रह्माशी एक रूप होऊन जातो तोच खऱ्या अर्थाने अखंड समाधानाच्या स्थितीला जाऊन पोचतो. आणि तो जो काही अशा स्थितीला जेव्हा जाऊन पोचतो तेव्हा तो भक्त म्हणवला जातो. आणि मग मात्र त्याला कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारचं काहीही, ते जेव्हा ते आत्मज्ञान त्याचं दृढ होतं, अपरोक्ष होतं आणि त्याचबरोबर अपरिवर्तन अशा प्रकारचं त्याला ते आत्मज्ञान होऊन बसतं, तेव्हा मग आता होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, त्याच्या अंतःकरणातून माझा आता जन्म झाला आणि मी आता मरणार आहे हा सगळा भ्रम जो काही आहे हा भ्रम निघून जातो. कारण आत्मतत्व कसं आहे ते आत्मा अजन्म आहे, अमर आहे, अविनाशी आहे. आणि म्हणून आणि तो आत्मा मी आहे असं जेव्हा त्याला ज्ञान होऊन जातं तेव्हा मात्र त्याच्या अंतःकरणातलं मग आता जगतामध्ये काही का होईना पण मला त्याच्याशी माझा काडी मात्र इतका संबंध नाही, म्हणून होणार ते होईना का जाण, इतकं बिनधास्त करणारा हे शास्त्र जे काही आहे आम्हाला इतकं बिनधास्त करतं, इतकं निर्भय करतं आणि आनंद रूप करतं. आणि अशा पद्धतीने पण हे सगळं केवळ सत्संगामुळेच घडू शकतं. म्हणून समर्थ शेवटच्या चरणामध्ये तुम्हा मला सांगतात, संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगे करूने. ज्याने अशा पद्धतीने सत्संगाच्या सहवासामध्ये अखंड तो राहतो, सत्संग करतो, ब्रह्म रूप तो त्या ठिकाणी देवाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, त्याची जन्म मरणाच्या चक्रातून पूर्णपणे सुटका होते. कारण मुख्य ब्रह्मरूप देवास सद्गुरूंच्या सहवासात ओळखून त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. आणि भक्त रूपाने त्याचं ऐक्य जे काही आहे ते भगवंताशी झालेलं असतं. अशा पद्धतीने ब्रह्म पावन निरूपण हा समास तुम्ही आम्ही पाहण्याचा प्रयत्न जो काही चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे चिंतन समर्थ चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.